8 वर्ष आधी भेटलो आहे आम्ही एकमेकांना आणि माहीत नव्हतं लग्न होईल की नाही, काही गॅरंटी नव्हती, पण होतंय तर खूप छान वाटतंय. दिवानी दिधली लोचनी तुला पाहण्या. त्याच्यामध्ये सगळ्यात छान गोष्ट ही आहे की तो खूप समजून घेतो, कधी चिडत नाही, कधी रागवत नाही. मी किती पण चिडले काही केलं तरी पण तो शांततेमध्ये सगळं ऐकून घेतो आणि कधीच माझ्यावरती कोणत्या गोष्टीमध्ये डाऊट घेत नाही, कोणतं प्रेशर टाकत नाही माझ्यावरती. मला जे हवं तेच करतो आणि मला माहिती आहे तेच करत राहील आणि त्याला करावंच लागेल जे मी बोलेल ते, आणि म्हणून त्यासोबत लग्न करते. आणि तो खूप चांगला माणूस आहे आणि तो मला खूप छान सांभाळेल, मला गॅरंटी आहे. दिवानी दिधली लोचनी तुला पाहण्या मन शिवंतीचे फूल झाले तुला वाहण्या तुला वाहण्या. ती म्हणजे नम्रता जशी जन्मली तेव्हापासून ते आम्हाला एकदम आनंदाची होती आणि तेव्हापासून तिनं ज्यावेळेला शाळेला शिकायला जात होती तेव्हा ती एकदमच खोळपणपणा करत होती. तिचा खोळपणपणा म्हणजे एवढा होता की आमच्या ह्याच्यामध्ये ती अजिबात म्हणजे आमचं ऐकत नव्हती. चपाती दिली तर खाटेच्या पाठीमागं टाकून द्यायची, चपातीसुद्धा खायची नाही. इतक्या तिनं लहानपणी त्रास दिला, पण तिला जसं समजायला लागलं त्या पण तिनं आम्हाला कधीच त्रास दिला नाही. ती 12वीपर्यंत शिकली, ग्रॅज्युएशन झालं तरी पण आम्हाला तिचा कोणताही त्रास नाही. ती स्वतः तिच्यावालं काय तिचं जे माणसाचं जे करत असतात त्या स्वतः तिच्या आयुष्यामध्ये तिनं केलेलं आहे आणि त्यामुळे मला तिच्याबद्दल फार मोठा अभिमान आहे. आम्हाला तिनं कधीच त्रास दिला नाही असं आम्ही त्यांना सांगतो. आणि इथून पुढे सुद्धा ते तिच्या भावी जीवनामध्ये चांगला आनंदात राहावं. दोघांचे विवाह आज होत आहे. त्या विवाहामध्ये आयुष्यभर एकामेकाला साथ द्यावी, 2 पैसे चांगल्या प्रकारे कमावायचे आणि आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा चांगलं वागवायचं आई वडिलांसारखं असं मी त्यांना सांगतो. मूर्ती दिसे तुझी वीणा वाजते रे कानी. मूर्ती दिसे तुझी वीणा वाजते रे कानी. जशी भास्कराची वाट पाहते रजनी. जशी भास्कराची वाट पाहते रजनी. पहाटे सया सांगून बघना जरा थांबना. प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये हा एक क्षण येतो की म्हणजे आईकडे मुलगी जन्माला येते, त्यानंतर 25 वर्ष आई वडील सांभाळतात. त्यानंतर तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो क्षण असतो की त्या दिवशी मुलीला आईवडिलांना तिची विदाई करायची लागते. म्हणजे मी पण एक म्हणजे अशीच आलेली आहे, त्यामुळे तो इमोशनल क्षण मला माहिती आहे की तिच्या पण मनामध्ये सुद्धा काय चाललेलं असेल. पण इथून भावी आयुष्यामध्ये तिला सगळे सुख मिळावं आणि तिने व्यवस्थित आनंदाने संसार करावा. माझी दीदी म्हणजे नमुताई आणि मोठी मुलगी म्हटल्यावरती आजूबाजूचे सगळे नमूची मम्मी अशीच तिला हाक मारायची. तिचं अस्तित्व म्हणजे आधीपासूनच खूप भारी आहे. माझ्या लाईफमधली ती सगळ्यात एक प्रिशियस जेम आहे. सो तिला लग्न होणार आहे तिचं हे मला माहिती होतं. लग्न हा क्षण येणार हे पण माहिती होतं, पण हा क्षण असं खूप लवकर येते असं वाटतंय. इट इज लाईक हॅपी मुमेंट आहे हा, पण डायजेस्ट करायला थोडंसं टफ जातं आहे. बिकॉज माझे शॉपिंगपासून कॉस्मॅटिक्सपासून सगळं मी तिच्यावर डिपेंडंट असते की सगळं ती ठरवणार. दीदी बोलली हे करायचं तर फायनल तेच करायचं. मी सगळ्यात जास्त मम्मी पप्पापेक्षा पण सगळ्यात जास्त दीदीलाच घाबरते. मला बाकी कोणाचीच भीती नसते घरामध्ये.
की बाबा शॉपिंगला जाऊ का किंवा पिकनिकला, इव्हन पिकनिकला जाताना पण मी मम्मी पप्पांच्या पेक्षा जास्त तिची परमिशन घेत असते. सो तिची परमिशन इज फायनल फॉर मी आणि तीच फायनल राहणार आहे. आणि मला फक्त तिला एक मेसेज द्यायचा आहे हा, की आपल्याला मम्मी पप्पांनी खूप छान संस्कार दिलेत. आत्तापर्यंत आपण त्या संस्कारात वाढलो आहे. हे संस्कार तुला आयुष्यभर कामात येऊ देत. हे संस्कार तू तुझ्या सासरी घेऊन जा. तुझं घरातलं जे अस्तित्व आहे ते तसंच राहणार आहे. तुझं कॉफी मग आणि बेडरूम ती फक्त माझी होणार आहे आता. तुझं ते अस्तित्व मी कधीच जाऊ देणार नाही आहे. तू लग्न करून जाते आहेस पण माझ्यावरती खूप जास्त जबाबदाऱ्या टाकून जाते आहेस. तुझ्या एवढी नाही पण तुझ्यासारखी मी मम्मी पप्पांची काळजी घ्यायचं ट्राय करेन. थँक्यू. आय विल मिस यू.